चौथी रात्र पाहतोय आणि स्पर्धेचा शेवटची रात्र आपण पाहतोय। क्षेत्र कोणतं असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही। इथे तुम्हाला कष्ट मेहनत चिकाटी सर्व गुण संपन्न करावे लागतील। आणि गोलंदाजी मार्कोती जर आपण पाहिलं तर नाही पाहू शकाल महेशला पाहतोय। महेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। पहिल्या षटकाची जबाबदारी इथे महेशच्या हातामध्ये सोपवली गेली आहे आणि खरं जर पहिलं षटक म्हटलं तर जबाबदारीचं षटक आणि नक्कीच तेच षटक इथे गावदेवी काकडवाल संघाकडे नक्कीच आपण महेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। जबाबदारीचं षटक कशा प्रकारे हाताळेल ते देखील पाहावं लागेल। स्ट्रायकिंग मात्र नक्कीच आपण फलंदाज रोहितला पाहू शकाल। पंचाचा सिग्नल किती येतोय। सामन्याला होते सुरुवात, युनिंगला होते सुरुवात। गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज असेल महेश, स्ट्रायकिंग फलंदाज रोहित। गल फटला खरीच मोकार भारी बॉलिंग बॉलर गडी आहे हो, पण पहिले बॉला उलासा गल फटलाय। आता गळ फडू नको, आता सरपटी दिंडायचा। ये टेनिसचा धावाय पळाय लागत फा फू करून एड पळाल्याशिवाय काम नाही जमात। पळाय लागल धावाय लागल टोपेज आणि इथे पहिल्या चेंडूवरती विकेटचं होते पतन। रोहित बॅक टू पवेलियन। आपण पाहू शकाल मैदानामध्ये खेळपट्टीवर एंटर होताना आपण पाहतोय करण पाटील। इथे बंडाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय नक्कीच इथे मान्य श्री सत्यवान भोईर, रोहिदास भोईर, रमेश भोईर, रवी भोईर नक्कीच या मान्यवरांचं इथे शुभागमन होते। नक्कीच त्यांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं नक्कीच शब्द सुमनाने स्वागत करतोय आणि मी विनंती करेल आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय। ते नक्कीच आपण पाहू शकाल पहिला चेंडू जो अप्रतिम फेकी गेलाय गोलंदाज इथे आपण महेशच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती रोहित सारखा फलंदाज जर बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये पाठवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज महेश। स्ट्रायकिंग मात्र नक्कीच फलंदाज आपण पाहू शकाल आता बंडाऊनच्या भूमिकेत दाखल झालाय करण। करणला आपण स्ट्रायकिंग पाहू शकाल। लेफ्ट हँड फलंदाज स्ट्रायकिंग सज्ज होता असताना नक्कीच क्षेत्र रचना देखील इथे थोडीशी बदलण्यात आली आहे। गोलंदाजी मार्ग नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहू शकाल महेशला। महेश अटूकरण पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं होते पतन आणि इथे बॅक टू पवेलियन करणला देखील परतावं लागतं। देखील ऐकता नक्कीच सलग आजच्या चौथ्या रात्रीपर्यंत डीजे प्रसादच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकता नक्कीच त्यांचं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनाने स्वागत करतोय। नवीन फलंदाज आपण पाहू शकाल बबल्या एंटर होताना नक्कीच आपण मुकेश सॉरी इथे नक्कीच इथे मुकेश आपण इंटर होताना पाहतो। स्ट्रायकिंग होती इथे करत जाता या दोन फलंदाजांना संयम ठेवावा लागेल। शांत गतीने इथे करत आपला धावफलकाला इथे करत चालना द्यावी लागेल, कारण की धावफलक जर पाहिला तर इथे 0 आणि 2 विकेट। इथून खरंच कामगिरी करावी लागेल आता फलंदाजाला। गोलंदाजाने आपली कामगिरी नक्कीच 2 चेंडूवरती सुरेख केली आहे। येणाऱ्या चेंडूवरती हॅट्रिक घेईल की फलंदाज आपली कामगिरी करेल। इथे हॅट्रिकची देखील संधी असेल गोलंदाज महेश साडी। नक्कीच सुरेख प्रकारचा चेंडू होता नक्कीच तिथे शतरक्षक सज्ज नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये नक्कीच सुरेख शतरक्षण पाहायला मिळालं। एक धाव इथे आपण पाहू शकाल। एका धाबीच्या मध्ये जर पाहिलं तर नक्कीच टीम स्ट्रायकिंग पुन्हा एकदा बाबा 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 घुमायला घुमायला बेकार बहु बेकार मोकार बेकार
प्रेक्षक वर्गाला जर आवडत असेल तर नक्कीच टाळी वाजली तर नक्कीच मला वाटेल की नाही प्रेक्षक वर्गाला हे समालोचन आवडतं. नक्कीच मला इतक्या लांबून गरज इथे आमंत्रण केले खास मनोरंजनासाठी. तरी मात्र शंका नाही, या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाले. या षटकाराच्या साहाय्याने जर पाहिलं तर 7 धावा इथे कंप्लीट होत असताना पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटना फटका सजवायचा होता, शक्य झालं नाहीये. इथे कमबॅक करताना गोलंदाज नक्कीच आपण महेशला पाहतोय. निर्धाव चेंडूची फेकी इथे महेशच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच ज्याप्रमाणे जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती फलंदाज दयाळूने नक्कीच षटकार लगावला, परंतु येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करायचं त्याने कमबॅक केला आणि पुन्हा एकदा फटका. बाबा तो तापला ना, बॅटीला पेट्रोल चोळलाय का काय यारा, ठोकल्या ठोकल्या गाड्या सारखा पळतो भुर्र. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं नक्कीच बॅक टू बॅक हा जर पाहिलं तर दुसरा षटकार येतोय. प्रेक्षक वर्गाला एक विनंती असेल, कारण की आपण पाहतो साईडला ज्या रस्त्यावरती वाहन पार्क केलेले आहेत तिथे नक्कीच आपण वाहनांची वर्दळ पाहतोय. नक्कीच मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, थोड्या साईडला वाहन पार्क करा, कारण की नक्कीच जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना थोडासा प्रॉब्लेम होतोय. सहकार्य असू द्या. नक्कीच आपण पाहतोय षटकारच्या साह्याने तब्बल दापल करती धाबा 13 धाबा इथे दापल करती जोडल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. P1चं षटक जर म्हटलं तर नक्कीच फलंदाजांसाठी देखील तितकं सुरेख राहिलं आणि गोलंदाजांनी देखील तितकं सुरेख कामगिरी केली, कारण की 2 विकेट महत्वाचे त्या विकेट नक्कीच महेशने घेतले गेले. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण गोलंदाज पाहू शकाल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी नक्कीच आकाश येतोय. इथे आकाश कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण की नक्कीच पावरप्लेचं षटक आपण पाहतो समाप्त झालंय. आता मात्र आपण पाहू शकाल फील्ड थोडी विस्करलेली पाहणार आहोत, तरी मात्र शंका नाही, कारण की 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं 5 क्षेत्ररक्षक आपण निश्चितपणे पाहतोय. आणि इथे कामगिरी आता खरंच गोलंदाजाला करावी लागेल, फलंदाजाला देखील करावी लागेल. कामगिरी मात्र गोलंदाजाला करावी लागेल, फलंदाजाला करावी लागेल. करेल कोणत्या देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की सामना महत्वाचा आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. जर आपण पाहतो इथे 5 ट्रॉफ्या ज्या लागल्या गेल्या आहेत त्याने की आज फायनल राऊंड मध्ये कुठला संघ आपल्या नावावरती कुठल्या ट्रॉफीवर कोरेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कुदी आकाश, स्ट्रायकर फलंदाज मुकेश. बस आमचा हंपरी मोकारा आणि लाईन मारतोय, डोळा मिचकून लाईन चेक केली आणि सांग वाईट पंच आणि चितनिचित राग नाही येत ना आपल्याला. आणि चितनिचित आपण पाहतोय बेकार, अंपरवी बेकार आहे. इथे सुरेख आणि देखना आणि चेंडू जाते आउट ऑफ द पार. धावा येतील या चेंडूवरती 6. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मान्य दिनेशजी भोईर, त्यानंतर अभयजी भोईर यांचं देखील इथे सॉरी अमोलजी भोईर यांचं देखील शुभागमन झाले. नक्कीच त्यांचं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि नक्कीच मी विनंती करेल आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. इथे नक्कीच आपण पाहतो निर्धाव चेंडूची फेकी केली आहे सुरेख. इथे कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय आकाशला पाहतोय, कारण की जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडूची फेकी केली, त्यानंतर दुसरा चेंडू नक्कीच फेकी करताना षटकार, आणि त्या षटकारच्या सायन जर विचार केला तर येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करणं म्हणजे हे धाडस लागतं आणि ते धाडस इथे आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू होता, नक्की तितका दर्जेदार इथे सन्मान पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव इथे दापलकरती जोडली जाईल आणि एका धाबीच्या मध्ये दापलक जर पाहिला तर नक्की 21 धाबा इथे कंप्लीट होत असताना नक्कीच टीम गावदेवी हे तुटणे पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक जी मात्र रोटेट झाले, स्ट्राईकला आपण नक्की दयाळूला पाहू शकाल. गोलंदाजी मार्गुदे आकाशला पाहतोय. इथे खरंच येणारा चेंडू गोलंदाजसाठी महत्वाचा असेल आणि येणाऱ्या चेंडूवरती धाव घेणं फलंदाजसाठी महत्वाचं असेल. ते घेईल का आणि घ्यावं लागेल, गोलंदाजाला देखील ते काम करावं लागेल. करेल कोण ते देखील पाहावं लागेल. बास बाबा बाबा बाबा, अरे तो आरडत गेला आहे, नुसता रेकट गोल पळाला आहे.
मोकार गडीने त्या उपटी व उपटी चढीतो काय खाऊन आलाय आणि काय नाही काय कळाय मार्ग नाही आला बॉल घाल उपट बाहेर आला बॉल घाल उपट बाहेर बेकार पिसाळलाय आता रात आहे काय जोमलाय का काय येरा नक्कीच आपण पाहिलं नक्कीच हा देखील षटकार पाहिला आणि 4 चेंडूचा सामना केला आणि 4 चेंडूमध्ये 3 षटकार याच्या बॅट मधनं पाहायला मिळाला कारण की तिथे दाखवून देतो स्वतःला दयाळू की मला सलामीच्या भूमिकेत खेळपट्टीवर संघ नायकाने का इथे पाठवलं गेलंय आणि माझी जबाबदारी काय आहे आणि ती जबाबदारी मी कशा प्रकारे दाखवली पाहिजे ती जबाबदारी इथे दाखवताना नक्कीच फलंदाज दयाळूला पाहतोय आपलातून इथे फलंदाजी आतापर्यंत करताना नक्कीच आपण बाबा बेकार मग त्यांना नक्कीच ताईत आणली होय कारण कॅप्टनच तो आहे आता परत बॉलर लागलाय फापू कराय बाबा काय मोकार काय बॅटीला कुईलूच लायली आता कारण बॅटीला बॉल लागल्या आरडतूच पळतो खाजोईत पळतो दिसता नक्की तिथे आपण पाहिलं पुन्हा एकदा इथे दयाळूच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि षटकारच्या साह्याने तब्बल धावफलक फ्लाय झालाय 33-33 धाबा लॉस ऑफ 1-2 विकेट टीम हे दुखणे इथे खरंच जर विचार केला घराचा घर प्रमुख असतो आणि तो ज्याप्रमाणे घराची जबाबदारी चालवतो त्याप्रमाणे इथे संघाची जबाबदारी संघ नायक कार्यक्रम फिट आमटी इज द रिवर्स चला आता मोकार सांगत धुईला तो बॉल आलं चला आता बस झाला दमला वया विकेटचं होतं पतन इथे दयाळू बॅक टू पवेलियन नक्कीच आपण नवीन फलंदाज प्रशांतला पाहतोय इथे खेळपट्टीवर इंटर होताना निश्चितपणे इथे जर विचार केला इनिंगचा पूर्वार्ध इथे झालाय कारण की 12 चेंडूची फेकी झाली आहे अजूनही नक्कीच 12 चेंडूची फेकी शिल्लक असेल 12 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या तर दाखल करून धाबा आपण पाहतो 33-33 धाबा इथे अजूनही 12 चेंडू मध्ये कशा प्रकारच्या धावा घेतल्या जातील की रोखल्या जातील ते देखील पाहावं लागेल कारण की फलंदाज जर विचार केला तर नक्कीच धावफलक ज्याप्रमाणे फ्लाय करायचा होता त्यामध्ये सर्वात सुरेख कामगिरी केली आहे फलंदाज दयाळूने परंतु नक्कीच गोलंदाजाने चतुराई दाखवली आणि बॅटची कडा घेतली आणि इथे खरं शतरक्षकाने काही चुकी न करता नक्की सुरेख झेल पकडला आणि इथे बाद करण्यात यश आलं इथे आता मात्र गोलंदाजाला खरंच धावफलक शांत करावं लागेल गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी बली येतोय इथे पुन्हा एकदा नक्कीच मिस टायमिंग फटका चेंडू हवेत परंतु नक्कीच इथे गॅप सिलेक्शन बेकार ये बॅटमॅनला दिसतं बोलू बोलूला बॉल हिंडवायचं वय या ना बोलू मोकार हेरलं वय नक्कीच इथे गॅप सिलेक्शन आपण पाहिलं फलंदाज मुकेशच्या माध्यमातून चेंडूला सीमाबाहेर चौकार पाठवलं आणि चौकाराच्या साह्याने जर धावफलकाचा विचार जर केला तर नक्कीच धावफलक आपण पाहतो 37 धावा इथे खरंच बलीच्या पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमकता दाखवली मुकेशनं परंतु इथे बलीला कमबॅक करावं लागेल नक्कीच आपण पुन्हा एकदा पाहतोय इथे नाहीये नक्कीच या चेंडूवरती कुठलीही धाव दिली जाणार नाहीये इथे खरंच सुरेख गोलंदाजी ते सुरेख कमबॅक बलीच्या माध्यमातून पाहायला मिळते हे कमबॅक नक्कीच टीम जर पाहिलं तर काकडवाल संघासाठी महत्वाचं असेल आणि हे कमबॅक करायचं होतं ते कमबॅक करताना नक्कीच बलीला पाहिलं कारण की पहिल्या चेंडूवरती जर उल्लेख केला तर नक्कीच बलीच्या आक्रमकता दाखवली फलंदाज मुकेशनं येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची मुकेश कामगिरी करेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल इथे पुन्हा एकदा नक्कीच सुरेख प्रकारचा चेंडू होता नक्कीच तितका सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं एक धाव इथे घेतली जाईल आणि एका धाब्याच्या मध्ये आपल्याला आपण पाहतोय की 38-38 धाबा
पक्षराजा ग्रुप काकडवाल यांच्याकडनं 2 सलग विकेटसाठी 501 रुपयांचा कॅश प्राइज जे मात्र नक्की समालोचन कक्षामध्ये जमा आहे. इथे अपील केली जाते आणि इथे अपीलला देखील यश आणि गोलंदाज बलीला देखील यश, फलंदाजाला मात्र आला अपयश. बॅक टू पवेलियन. प्रशांत बाद होतोय. नवीन फलंदाज आपण नक्कीच विकीला पाहतोय. इंटर होताना नक्कीच इथे गोलंदाजासाठी कॅश प्राइज लावले गेले. नक्कीच पक्षराजा ग्रुप काकडवाल यांच्याकडनं 2 विकेट साठी नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा आहे. स्ट्रायकर मध्ये विकीला पाहतो. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज. बली बाली बाहुबली आणि इथे जर पाहिला असं एक प्रकारचा चेंडू होता. चेंडूला फक्त आणि फक्त सन्मान दिला. एकदा पुन्हा एकदा चेंडू घेतली जाईल आणि एका धाब्याच्या मध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय 39-39 धाबा इथे दापलकरती लागले गेले आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला नक्कीच आपण मुकेशला पाहू शकाल. गोलंदाज जर पाहिलं तर नक्कीच आपण बलीला पाहतो नक्कीच सुरेख कमबॅक करताना, कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला थांबवलं गेलं. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला. धावाची संधी इथे 3 निश्चित या चेंडूवरती 3 धावा. तिचा हेलपाट इकडून हेलपाट तिकडे, तिकडून हेलपाट तिकडे, कंचच पाशात नाही काय गुतला. इथे जर पाहिलं तर नक्कीच या चेंडूवरती 3 धाबा आणि 3 धाब्याच्या मध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. दापलकरचा जर विचार केला तर दापलक आपण पाहतो नक्कीच 42 धाबा इथे दापलकरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण की शेवटचं षटक म्हटलं तर नक्कीच डेट ओव्हरचं षटक आणि नक्कीच या षटकामध्ये धाबा घेणं फलंदाजासाठी महत्वाचं असेल. परंतु आता इथे कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला, कारण की आतापर्यंत कामगिरी फलंदाजाने अतिशय सुरेख केली आहे. परंतु इथून कामगिरी इथे गोलंदाजाला करणं महत्वाचं असेल, कारण की दापलक फ्लाय झाला. त्या दापलकाला जर रोखायचं असेल तर येणाऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन आणि येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाला थांबवणं महत्वाचं असेल. वेळ वाचवा मित्रांनो, कारण की खरंच जर विचार केला तर नक्कीच आज आपल्याला खरंच फायनल डे आणि फायनलचे सामने देखील खेळवायचे, वेळ वाचवणं देखील महत्वाचं असेल. नक्कीच इथे अतिशय भन्नाट सामना पाहतोय, कारण की जर विचार केला तर एका चेंडूवरती गोलंदाज आपली कामगिरी दाखवतोय तर दुसऱ्या चेंडूवरती लगेचच फलंदाज आपली कामगिरी दाखवतोय. परंतु ते कामगिरी कशा प्रकारे दाखवली जाईल या शेवटच्या षटकामध्ये ते देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की पहिल्या इनिंगचा नक्कीच आपण खेळ इथे पाहतोय. इथे या इनिंगचा इथे उत्तरार्ध होताना नक्कीच पाहतोय, कारण की 6 चेंडू फक्त शिल्लक असतील. स्ट्राईक नक्कीच आपण पाहू शकाल मुकेशला. नवीन स्ट्राईकला नक्कीच विकीला पाहतोय. गोलंदाजी मार्ग गोलंदाज नक्कीच आपण कदमला पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम फेकी केला. निर्धाव चेंडूची फेकी केली ते गोलंदाज कदमच्या माध्यमातून. स्ट्रायकर पण एकदा मुकेश. येणारी चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी मुकेश की ते कदमच्या माध्यमातून केली जाईल. सुरेख 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 अफलातून गोलंदाजी इथे केली जाते, कारण की शेवटचं षटक म्हटलं तर नक्कीच हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये धावा घ्याव्या लागतात फलंदाजाला. परंतु आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केली आणि 2 चेंडूमध्ये फलंदाजाच्या बॅटीला देखील स्पर्श देखील होत नाहीये चेंडूचा. अफलातून गोलंदाजी ते कदमच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग कदम. स्ट्राईक पुन्हा एकदा मुकेश. इथे मात्र नक्कीच चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र जातो आउट ऑफ द पार. धावा येतील या चेंडूवरती
6 हा येतोय मुकेशच्या बॅटमॅन कणकणी षटकार. बॉली त्याला कटाळला का काय झाला, हान उपट बाहेर कटाळला तो, आरडून आरडून पार चांबडी कडली त्याला, नवा पैजा हातात आग. नक्कीच जर आपण पाहिला 2 चेंडू नक्कीच निर्धावपैकी गेले कदमने, परंतु तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच इथे सुरेख फटका पाहायला मिळाला आणि षटकाच्या साह्याने तब्बल धावफलक आपण पाहतोय 48 धावा इथे धावफलकात जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तापला मुक्या, तापला मोकार, तापला मला इकडे घाम फुटला, घाल उपडणी ती घाल उपट, तो बॉल इकडे बटवा घेऊन हिंडायला लागला. आता जर पाहिलं तर नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार इथे मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि षटकारच्या साह्याने तब्बल धावफलकात धावा आपण पाहतोय 54 धावा. इथे मात्र नक्कीच सुरेख फलंदाजी इथे मुकेशच्या माध्यमातून आतापर्यंत केली जाते, कारण की 2 चेंडू निर्धाव करत पैकी गेले गोलंदाज कदमने, परंतु त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू असेल या इनिंगचे आणि या 2 चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, इथे कामगिरी गोलंदाजाला करणं महत्वाचं असेल, कारण की धावफलक फ्लाय झालाय, त्या धावफलकाला रोखायचं असेल तर हे 2 चेंडू महत्वाचे असतील. पुन्हा एकदा फुलटॉस, बा हे दात आवळून मारितो ना मोकार, माझे डोळ्याला इजा चमकायला लागल्या, रात पडले पण इकडे माझे चमकायला लागल्या, बॉल आला का टुचकून करीतो. या चेंडूवरती षटकार हॅट्रिक इथे कंप्लीट केली फलंदाज मुकेशनं. अफलातून फलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या मुकेश साठी. नक्कीच या षटकारच्या साह्याने तब्बल धावफलकात धावा आपण पाहतोय 60 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम हेडूटने पुन्हा एकदा कदम, पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता, धाबाची संधी होती अनिश्चितपणे. जर विचार केला तर नक्कीच इथे पहिला सामना खेळतोय मुकेश हेडूटने टीम साठी. नक्कीच आमचे साथी समालोचक रोशनजी संते आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतात, परंतु खेळताना असं वाटत नाही की पहिला सामना खेळतोय. अफलातून फलंदाजी केली, पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकात धावा 61 धावा बनवल्या गेल्यात हेडूटने टीमने आणि विजयासाठी 24 चेंडू आणि बनवायचे 62 धावा टीम आई गावदेवी काकडवाल. इथे खरंच जर विचार केला तर कॅश प्राइज लावलं गेलं होतं नक्कीच. नक्कीच पक्ष राजा या ग्रुप कडनं विकेट 2 विकेट साठी पारितोषिक लागले गेले होते, परंतु नक्कीच गोलंदाजाने घेतल्या नाही. परंतु आता मात्र संधी असेल 2 षटकारासाठी नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज पक्ष राजा ग्रुप काकडवाल यांच्याकडनं नक्कीच असेल. नक्कीच जर पाहिलं इथे पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झाला, 61 धाव बनवले गेले, 24 चेंडू मध्ये 62 बनवायचे आहेत नक्कीच टीम काकडवाल टीमला, आणि त्या कशा बनवल्या जातील ते नक्कीच आपण मायक्रोफोन वरती नक्कीच आपण इन्व्हाइट करतोय. मुकेश साठी नक्कीच 3 षटकार जे मुकेशच्या बॅटमॅन पाहायला मिळाले. नक्कीच गणेशजी कालन यांच्याकडे नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. नक्कीच आपण पाहतोय मचिंद्र गायकर मायक्रोफोन वरती नक्कीच आपण आमंत्रित करूया. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, स्पर्धेचा आनंद घेत राहा. मुकेशने गाजवलंय, आता इथे वाजविल कोण? टीम गावदेवी काकडवाल टीम कडनं. धन्यवाद.
तर यापुढील सामना असेल जय हनुमान जोविली आणि त्यांना फाईट करेल जय वागेश्वर देसाई या दोन संघांमध्ये। दोन्ही संघांकडे विनंती असेल टॉससाठी या जय वागेश्वर देसाई आणि जय हनुमान जोविली या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल। दोन्ही संघांकडे विनंती असेल टॉससाठी या त्वरित। तर थँक्यू सो मच दिनेश वाघ सर, खूप चांगला आवाज तुम्ही ऐकला। एक एंटरटेनमेंट समालोचक वळूया मॅच कडे। सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये काकडवाल विपक्ष गावदेवी हेदुटणे या दोन संघांमध्ये। प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी हेदुटणे संघाने 60 धावांचं टार्गेट उभं केलंय। ते टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी जात असताना टीम काकडवाल संघाची पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जोडी जात असताना सलामीची जोडी सलामीची जोडी आपण पाहतोय किशोर मडवी आणि महेश मडवी। गोलंदाजी मार्क गोलंदाज P1च्या पहिल्याच षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज विकी घरत 62 धावांचं टार्गेट। दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। मेन पंचाच्या भूमिकेत राजेश भोईर मॅन फ्रॉम मालेगाव। स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय सागर कोळंबे यांना। गोलंदाजी मार्कवर P1च्या पहिल्या षटकामध्ये विकी। दोन सलामीचे फलंदाज पाहतो आपण किशोर आणि महेश। खेळाला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू, हा चेंडू इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू स्विंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। चेंडू गुडल्या स्पॉटवरून पाहिलं होतं, टर्न होतोय आणि बीट होतोय फलंदाज। पहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। 62 धावांचा भलाटे मोठं लक्ष 4 षटकांमध्ये। पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला P1च्या पहिल्या षटकामध्ये। आपण गोलंदाजी करत असताना विकीला खूप चांगली फलंदाजी केली आहे। फलंदाजी करत असताना गावदेवी हेदुटणे या संघाने 62 धावांचं टार्गेट उभं केलंय। चेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो स्ट्राईक एंडर आपण फलंदाज महेश। हा चेंडू इथे मात्र क्रॉस द लाईन प्रेरणाचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली होती। इथे मात्र काय घडलंय, डॉट चेंडू आला होता मात्र एक स्ट्रक्चर थोडा चूक करतोय। डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचं रूपांतर मात्र एक धावामध्ये झालंय। संघाचं खातं उघडवतोय एका धावेने। स्कोरची सुरुवात होतीये। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर देखील डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु यष्टीरक्षक चूक करतोय। डायरेक्ट हिटची संधी इथे मात्र डायरेक्ट हिट केलं होतं मात्र एका धावेने इथे मात्र समीकरण पुढे सरकलंय। डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवर आता पाहतोय किशोरला। किशोर आणि महेश ही जोडी 62 धावांचं टार्गेट घेऊन उतरली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम काकडवाल। स्पीडअप करायचा सामना। पहिला षटका पावतोय डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकवर फटका चांगला आहे। फुलटा चेंडू इथे मात्र दिला ऑन साइडला। पहिला चौकार येतोय ऑन बाउंस सीमारेषे पार। फलंदाज किशोरच्या बॅट मधून हा येतोय पहिला चौकार 4 धावांसाठी।
तर 62 धावांचं टार्गेट होतं. पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक फटका इथे मात्र फटका चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर शतक चेंडू हवेत होता. इथे मात्र पाहायला गेलं तर मिड ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार जातोय. हा येतोय सलगचा दुसरा चौकार. फलंदाज किशोरच्या बॅट मधून 4 धावांसाठी. चांगल्या प्रकारची फटकेबाजी. आता मात्र बॅटचा फेस केला दोन्ही फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना किशोर आणि महेश ही जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपथ असताना विकीचं पाहतो आपण. 62 धावांचं टार्गेट चेस करत असताना पाहतो आपण कावदेवी काकडवार संघ. हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहता, चेंडू उचली घेत नाहीये. कुठल्याच पॅटर्न चेंडू टेक ऑफ झाला होता. मात्र एक डॉट चेंडू ती सांगता आपल्याला पाहायला मिळतंय. कमबॅक गोलंदाजी केली आहे. 2 चौकारानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकी. शेवटचा चेंडू असेल इथे मात्र हा देखील चेंडू एकदम खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. अवे फाऊन बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट चेंडू 2 चौकारानंतर सलगच्या 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सामर्थ्य झालंय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते बिनबाद 9व्या आकड्यावर. करायचं नाही लगेच सत्रक्षण लावायचं. थोडा स्पीडअप करायचा सामना. आपण पाहतो ओमसाई गावदेवी चषक 2022 भव्य नाईटची टुर्नामेंट. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, 4था दिवस. खूप चांगल्या प्रकारची आपण सामना एन्जॉय करतोय. नितीन कालन आणि व्हॉइस ऑफ एडुटने करण कालेंकडून एडुटने टीमला शुभेच्छा. नितीन दादा कालन व्हॉइस ऑफ काय काय इकडे नाही नक्कीच व्हॉइस ऑफ डोंबिवली नितीन दादा कालन आणि व्हॉइस ऑफ हिडुटने करण कालन यांच्याकडून हिडुटने संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. वळूया मैदानाकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 9व्या आकड्यावर. 62 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. जोवेली आणि देसाई संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढे होणारा सामना आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. हा चेंडू इथे मात्र पॅटर्न शॉटच्या मध्ये आपण चेंडू पाहायला गेला. चेंडू ट्रोलून काढला. या लॉंग ऑफला शतक उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला लॉंग ऑफला ड्राईव्ह केला. तर एका धावेने इथे मात्र समीकरण पुढे सरकतोय. दुसऱ्या षटकामध्ये पाहत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावर. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 65 धावांचं बलाढ्य लक्ष दिलं या काकडवाल संघासमोर टीम एडुटने संघाने. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावर असताना प्रशांतचं पहिल्याच चेंडूवर 1 धाव पाहायला मिळाली. 10 धावा धावफलकावर. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला गावदेवी काकडवाल संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे दुटणे संघ. एका धावेने स्ट्राईक आपण पाहतो चेंज होताना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक किशोर. हा चेंडू इथं मात्र फेकून दिलाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट येतोय परंतु किशोरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा बँडेड षटकार. तर षटकाराच्या साहाय्याने धावगती इथे मात्र वेगाने वाढली आहे. 16 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नक्कीच मनोज भोईर गुणलेखाच्या भूमिकेत आम्हाला चांगली माहिती देत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. चौपेर बाजूने मैदानाच्या फटकेबाजी आपल्याला पाहिजे. चौकार आणि षटकारांची इथे मात्र आतिषबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आप चेंडू इथे मात्र आपल्या चेंडूला टोलून काढण्याची षटक तिथे आदरतोय. चांगल्या प्रकारचा एका टप्प्यावर चेंडूला अडवला गेलाय. तितक्या चांगल्या प्रकारचं आपल्याला रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगलं तालमेल, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं दोन्ही फलंदाज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी
जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते, कारण की टार्गेट भलं मोठं लक्ष आहे. 62 धावांचं टार्गेट आहे, कारण फलंदाजी करत असताना गावदेवी हेडुटणे संघाने 62 धावांचं टार्गेट सेट केलंय 4 षटकांमध्ये आणि टार्गेट सेट करताना चांगल्या प्रकारची सुरुवात, चांगल्या प्रकारचा स्टार्ट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना गावदेवी काकडवाल संघाने सुरुवात केली आहे. डावखुऱ्याचा फलंदाज नक्कीच नेहमी घातक मानला जातोय आणि ते इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना किशोर स्ट्राईक एंडवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय प्रशांतला. मैदानाच्या चौपेर बाजूने अलर्ट गर्दी प्रेक्षकांची पाहतोय. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, आपल्या प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. जागा बनवून खेळल्या चेंडूला ऑन साईडला इथं मध्ये लॉप केला. 2 शतक मात्र त्याच्या आवाजात बाहेर चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउन्स सीमा पार येतोय. 4 धावांसाठी चौकार फलंदाज किशोर ऑन फायर. तर देसाई संघाचा संगणक यायचंय. चोबिली संघाचा संगणक इथे उपस्थित झालाय. नक्कीच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान झोवेली त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल देसाई. या दोन संघांमध्ये पुढची बिग फाईट आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दीपक दादा प्रतिष्ठान झोवेली आणि देसाई या दोन संघांमध्ये आपली पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. बोलूया मैदानाकडे. सामना सुरू आहे आता. एका बाजूला आपण पाहतो गावदेवी हेडुटणे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी काकडवाल संघ. आपण पाहतोय 62 डावांचं टार्गेट सेट केलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 चेंडू बाकी असलेल्या षटकांमध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावर असं पाहतो आपण प्रशांतचं. स्ट्राईकवर आपण पाहतो पुन्हा एकदा किशोरला. हा चेंडू ड्राय केलाय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. टीप मध्ये क्षेत्ररक्षक उकळतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन विकेट, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावेंच्या बढतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 24 या आकड्यावर. हा चेंडू इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडे सफळ झाले होते. षटक क्रमांक डॉट बॉलनी समाप्त होतोय. दुसरं समाप्त होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 या आकड्यावर. समीकरण उरले येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 4 षटकांमध्ये 62 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. 24 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज असताना इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 24 धावा धावपकावर जोडले गेले आणि समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. देऊया एक संधी आमचे डीजे मास्टर प्रसाद गायकर यांना. खूप चांगला सॉन्ग डीजे प्रसाद यांच्याबरोबर आई माऊलीचा, आई एकविरेचा आपल्याला सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 24 धावा, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. खूप चांगला सामना आपण प्रेक्षकांना एन्जॉय करतोय. एका बाजूला गावदेवी काकडवाल तर दुसऱ्या बाजूला गावदेवी हेडुटणे. 12 चेंडू 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. ट्राय करू पाहतो आपण महेश गोलंदाजी मार्क गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू पाहतोय आपण, चुकीचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पंच राजेंद्र भोईर सर आम्हाला इशारा करतात चेंडू खराब असेल, चेंडू वाईट असेल, एक अतिरिक्त धाव इथे मात्र ऍड केली जाईल आणि एका धावेने समीकरण पुढे सरकतोय. 25 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. नक्कीच चांगला आपण सामना एन्जॉय करतोय मित्रांनो. आजच्या स्पर्धेतील शेवटची रात्र आपण पाहतोय, फायनल डे आपण पाहतोय. सामना एक देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. एका बाजूला हेडुटणे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी काकडवाल संघ. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. हा चेंडू इथे मात्र ट्राय केला ऑन साइडला. चेंडू कापच्या साहाय्याने चेंडू इथे मात्र डिपंद शतकच्या पुढे जातील, वागतील, उचलतील आणि फेकतील तोपर्यंत
एक धाव पूर्ण केले ऑन दी स्टंप पैकी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या चौफेर बाजूने इथं मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं सजवलं गेलंय काउ कॉर्नर मध्ये रिदम मध्ये क्षेत्ररक्षक असेल डीप मिड वेळेला असेल एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक सजवलं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याला मेथीला गेलेली जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते किशोर आणि महेश ही जोडी खेळताना पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारचा फटकेबाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तर 9 धावा ठोकल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलो चांगल्या प्रकारची धावसंख्या इथे मात्र जोडली गेली होती तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अक्षयला नक्कीच जर काकडवाला संघ जर जिंकला तर पक्षा राजा ग्रुप चकडेवाला यांच्याकडून 21 धाबा वर जेवणाची सोय केली असेल आणि जेवणाची सोय केली जाईल याची नोंद घ्यायची आहे नक्कीच हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलो तर वाईट पाहायला मिळतोय 2 खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तिसऱ्या क्रमांकावर अक्षय गोलंदाजी करत असताना समीकरण उडलंय मैदानाच्या आतमध्ये येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज नक्कीच पंच आम्हाला इशारा करतात ऍक्सेप्ट घेतला गोलंदाजावर थ्रो इथे मात्र तो गोलंदाज ऍक्सेप्ट घेतला तर तिसऱ्या पंताची मागणी केली जाते तिसऱ्या पंतांच्या भूमिकेत मी म्हणतोय जायचं मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंताची नक्कीच मागणी केली जाते थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाहीये कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम तिसऱ्या षटकामध्ये पाहतो गोलंदाजावर ऍक्सेप्ट घेतला गेलाय तिसऱ्या पंताची मागणी केली जाते तिसऱ्या पंताच्या भूमिकेत आपण जाताना पाहायला मिळतोय मंगेश भोईर मॅनपाम ढोके तिसरं षटक प्रगती असताना धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 27 धावा किती पाहिजे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम काकडवा संघाला नक्कीच काकडवा संघासाठी पारितोषिक आलंय किशोरला पाहतो आपण स्ट्राइक एंड वर डावखुऱ्यात गोलंदाजी मार्कवर अक्षय हा चेंडू खूप वेगाने चेंडू आपल्याला पाहायला मिळत पंचांकडे आपल्याकडे स्ट्रॉंग अपील लाऊड अपील इथे मात्र पाहायला गेलो तर फलंदाज बाद झाला इथे मात्र पाहायला गेलो तर लेग बायच्या स्वरूपात नक्कीच फलंदाज बाद असेल धक्का क्रमांक पहिला लागतोय ज्या फलंदाजाने मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी केली होती तो फलंदाज मात्र बाद व्हायला लागतोय 1 विकेट मोर डाऊन फलंदाज बाद होतोय टीम काकडवाल संघाचा पहिला धक्का लागतोय किशोर यांनी चांगल्या प्रकारचा खेळ केला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजूने फटकेबाजी केली आहे कारण की टार्गेट भोलाटे होतं 62 डावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये सेट केलं होतं आता समीकरण उडलंय येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज नवीन गेलेला फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय बळी भोईर नक्कीच बळी भोईर तिसऱ्या क्रमांकावर हा देखील फलंदाज आपला डावखुऱ्यात आता पाहायला मिळेल अरे एक फलंदाज बाद झाला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय बळी भोईर मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक फलंदाज नक्कीच मानला जातो सातत्याने चांगलं फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा काकडवा संघ अडचणी असतो आणि त्या संघाला बाहेर काढण्याचं काम केलं जातंय बळी यांच्या मार्फत तोच फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक मध्ये गोलंदाजी मार्कवर अक्षय आप टॅकर चेंडू चेंडूला फेकून द्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय एकाच टप्प्यावर चेंडूला अडवला गेलंय स्वतःला झोकून दिलाय चेंडूवर तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या चांगलं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय महेश आणि बळी भोईर यांच्या 2 फलंदाजांमध्ये नक्कीच जर काकडवाल संघ जिंकला तर सर्जा राजा ग्रुप चकडेवाला यांच्याकडून 21 धाबा ट्रिप जेवणाची सोय असेल नक्कीच काकडवाल संघासाठी देखील संधी असेल सामना जिंकला तर सर्जा राजा चकडेवाला ग्रुप यांच्याकडून जेवणाची सोय असेल 21 धाब्यावर
नक्कीच वळूया मैदानाकडे. बली बोल आपण पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहतोय. 2 धावेच्या बढतीत धावसंख्या धावपकर जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय अक्षयला. हा चेंडू त्या मात्र बॅटच्या मध्ये चेंडूला समोरच्या दिशेने खेळू केला. लॉंग ऑफच्या दिशेने 2 शतक येतील, उचलतील, वागतील, तोपर्यंत फेकतील. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केल्या जातील. चेंडूला येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 3 क्रिया इथं मात्र क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात आणि ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एका धावेच्या बढतीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 62 धावांचं टार्गेट होतं. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. स्ट्राईकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा महेशला सलामीला गेलेला फलंदाज. महेशच्या जोडीला किशोर बाद झाला आणि महेश देखील आपण पाहतोय. महेश आणि बली भोईर ही जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र पॅड वर आदलतो. चेंडू वर आत बघली जाते पंचांकडे. मात्र इथं काय घडलंय? क्लीन बोल्ड होतो फलंदाज. महेशची खेळी देखील संपुष्टात पाहायला मिळते. खेळाडू बाद. 7 चेंडू 32 धावांची गरज. नक्कीच ज्याच्यावर संघाची जबाबदारी होती तो महेश देखील मात्र आपल्याला बाद व्हावा लागतोय. तंबूच्या आशाला परताना पाहायला होतंय. 4थ्या क्रमांकावर जात असताना फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जीवन. स्ट्राईकवर आपण पुन्हा एकदा नवीन केलेला फलंदाज पाहू. चांगल्या प्रकारची फटकेबाजी सुरुवातीला केली होती काकडवा संघाच्या किशोरने आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो थोडा बॅकफुटला पाहायला मिळाला. समीकरण थोडं अवघड झालंय. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज जिंकण्यासाठी. 3 फलंदाज आपण पाहतोय. टाकुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत. आता देखील आपण पाहतो स्ट्राईकवर जीवनला लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना हा चेंडू देखील इथं मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त दांडी गोल. लगातारचा दुसरा धक्का लागतोय. बॅक टू बॅक 2 धक्के लागतात. पाहायला गेलो तर पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय गावदेवी काकवडाल संघ आणि षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. धावसंख्या धावकावर जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर 3 गडी बाद असताना. मात्र चेंडू वाईड असेल पण आम्हाला इशारा करतात सागर कोळंबे सर. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला व्हाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव जोडली आहे. 31 या धावसंख्या जोडली. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने आपण पाहतोय अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत आणि जलच्या स्वरूपात बळी देखील बाद झालाय. धक्का क्रमांक लागतोय 4था देव काकडवाल संघाला. बळी भैर बाद होतोय. 4 गडी बाद झालेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये.
पहिलं 2 षटक पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती संघाला इथे मात्र पूर्णपणे सामन्याला पकड निर्माण केली होती. त्यानंतर दुसरा आणि तिसरा आणि चौथ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर थोडा बॅकफुटला पाहायला मिळाला. आता समीकरण इथं मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. नवीन फलंदाज पाहतोय आपण 31 धावांची गरज. नक्कीच विशालला पाहतो आपण विशालला पाहतो आपण स्ट्राईकवर. नवीन गेलेला फलंदाज उत्तम पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी करत असताना रोहितला हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलो तर पंच नक्कीच दिशा पाहतील. डायरेक्ट हिटची संधी इथे मात्र झाली होती. डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज बाद झालाय. हा चेंडू व्हाईट देखील इथे मात्र पंच आम्हाला इशारा करतात. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय टीम काकडा संघाला 5वा. चांगला सॉन्ग एकवीर आईचा गीत आपल्याला ऐकायला मिळतो डीजे मास्टर प्रसाद कायकर यांच्या माध्यमातून. शेवटचा षटक आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. सामना इथे मात्र जवळजवळ पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. गावदेवी हेडुंडे संघाने 62 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि गोलंदाजी देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या इथे मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये देखील कमबॅक गोलंदाजी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना हेडुंडे संघाने 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. नवीन फलंदाज पाहतोय आपण सूर्याजी. सफल होल्ड झाले होते. जागा बनवून घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. 3 चेंडू आणि 31 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये रोहितला. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. लीडिंग एज लागते. यष्टिरक्षक सोप्पा झेल इथे मात्र घेतला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 6 लागतोय टीम काकडवाला संघाला. या सामन्यामध्ये पूर्णपणे एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील यावेळी चेंडू आपण पाहिला तर आउट ऑफ ऑप्शन गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. 62 धावांचं टार्गेट होतं. त्यामध्ये चेस करत असताना पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी काकडवाल संघ. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. हा नक्कीच चेंडू व्हाईट असेल. एक अतिरिक्त धाव. व्हाईट आणि नोने काही फरक पडणार नाहीये. नक्कीच पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली आहे. 30 धावांची गरज असेल एका चेंडू मध्ये. औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. आणि इथे पाहायला गेलं तर विकेटचा पतन होतोय शेवटच्या चेंडूवर आणि जिंकतोय गावदेवी हेडुंडे संघ. चांगल्या प्रकारचा खेळ केला. टीम नाणेपैकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. काकडवाल संघाने आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. हेडुंडे संघाला फलंदाजी करत असताना हेडुंडे संघाने 62 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि ते टार्गेट सेट करत इथे मात्र पाहतोय काकडवाल संघ परास्त होतोय आणि जिंकतोय संघ.